हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी गौरी. सो आज मी फर्स्ट टाईम व्हॉईस ओव्हर देत आहे माझ्या रेसिपी व्हिडिओला. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला, तर मला खूप लोकांचे कमेंट खूप छान छान येतात. त्यापैकी काही कमेंट्स असे असतात ज्याच्यामध्ये ते मला बोलत असतात दॅट तू अपलोड का नाही करत तुझी रेसिपी कुठे इंस्टाग्रामला किंवा असं यूट्यूबला वगैरे. सो बेसिकली मला संडेला वेळ भेटतो. सो हा एक माझा विरंगुळा आहे जेणे काय मी व्हिडिओज क्रिएट करते अँड आय ट्राय टू कीप मायसेल्फ ऑक्युपाईड. सो हां, ही माझी रेसिपी आहे जी मी आज बनवलेली आहे. सो बेसिकली इट्स अन नॉन-व्हेज थाली. लेट मी नो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आहे, कशी माझी थाळी वाटली आहे. लवकरच मी प्रयत्न करते आहे की मी माझा इंस्टाग्रामला एक पेज ओपन करू आणि तो मी ओपन ठेवणार आहे सो दॅट मी तिथे अपलोड करू माझे रेसिपीज अँड सगळेजणं बघू शकतात तिथेही. मला खूप छान वाटतं जेव्हा सगळेजणं बोलतात की तुझी रेसिपी फारच सुंदर होती, दिसायला पण सुंदर होती. कोणी घेतले हे व्हिडिओज? कसं बनवतेस तू? कसं तुला इतका वेळ भेटतो? सो हा बेसिकली हा एक आर्ट आहे टू क्लिपिंग व्हिडिओज ऑर टू फिल्म देम किंवा असं बनवण्यासाठी पण आपल्याला एक आवड लागते. वेळ तर नसतो जास्ती, पण वेळ काढावा लागतो. मला असं वाटतं जेव्हा आपली इच्छा असेल तर आपण कसाही तो वेळ काढतो. फार वेळा मला लोकं म्हणतात, "तुझी एडिटिंग फार सुंदर आहे. तुझं किचन फार क्लीन असतं." सो येस, डेफिनेटली मला असं वाटतं हायजीन इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड हां, व्हिडिओ एडिटिंग मी त्याचा क्रेडिट मी स्वतःला देते बिकॉज व्हिडिओ एडिटिंग इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर इतकं मेहनत करताय बॅकग्राऊंडमध्ये सगळं कॉन्टेंट क्रिएट करायला आणि त्यामध्ये जर तुमचा व्हिडिओ चांगला नसेल किंवा नीट क्लिप केला नसेल, तर सगळी तुमची मेहनत वेस्ट आहे. बट या, डेफिनेटली माझे व्हिडिओ क्रिएट करताना किंवा जेवण काही बनवताना आय ऑल्सो गेट हेल्प फ्रॉम माय सिस्टर इन लॉ, माझी वहिनी प्रिया. सो शी ऑल्सो हेल्प्स मी इन अँड आउट. कधी व्हिडिओ क्लिप करायचा असेल, कुठे मला पॉसिबल होत नाही की मी टाकताना पण करू आणि व्हिडिओही बनवू. सो ते एक आहे. सो शी हेल्प्स मी. सो या, आज मी ॲक्च्युली काही नवीन ट्राय केले बनवायचं. बेसिकली हे कांद्याचे प्रकार जे मी रेड, ग्रीन आणि व्हाईटमध्ये ठेवलं आहे. सो दिस आर डिफरंट डिफरंट ऑनियन्स टेस्ट. अँड या, नॉनव्हेज आणि भाकरी नसेल तर नॉनव्हेज इज इनकम्प्लीट डेफिनेटली. मला फारशी इतकी काही खास येत नाही भाकरी बनवायला, बट बऱ्याचदा असं होतं की कधी माझी तुटते, फाटते. पण आज खूप सुंदर माझी भाकरी आली आणि ट्रस्ट मी मी खूप मोठी बनवलेली भाकरी. म्हणजे एखाद्याने जर माझी एक पण भाकरी खाल्ली ना, त्याचं पोट खूप भरणार आहे. सो या. आणि हां, भाकरी म्हटलं तर माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन लेव्हल तेव्हा असते जेव्हा माझी भाकरी फुगते. अँड हिअर इज माय थाली. ये! थँक यू सो मच.